देवपुरातील कार्यकर्त्यांचा माजी आमदार फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश। धुळे देवपूर भागातील अनेक कार्यकर्त्यांनी माजी आमदार फारुख शाह यांच्या विकासकामांना प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला। धुळे शहरातील देवपूर भागातील एकता नगर व परिसरात माजी आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून रस्ते, गटारे व सुशोभीकरणाची कामे केली। त्या विकासकामांमुळे प्रेरित होऊन स्थानिक नागरिकांनी संदीप भाऊ पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचा झेंडा हाती घेतला। यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना संदीप भाऊ पाटील म्हणाले की आमदार फारुख शाह यांनी 5 वर्षांच्या कार्यकाळात धुळे शहरासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी आणला। ज्या भागात विकास झाला नव्हता तिथेही रस्ते, गटारे आणि इतर सोयी सुविधांची कामे करून त्यांनी दाखवून दिले की खरा आमदार कसा असावा। त्यांच्या या विकासदृष्टीमुळे आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षात प्रवेश केला असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतो। या पक्षप्रवेश सोहळ्यात माजी नगरसेवक सरफराज अन्सारी, संजू मामा अहिरे, अजहर सय्यद, प्यारेलाल दादा पिंजारी, फैसल अन्सारी, इकबाल शाह, राईस मंसूरी, समीर खान यांच्यासह अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी मी संदीप पाटील, मानवाधिकार संरक्षण समिती जिल्हा प्रमुख, आज आपले धुळे शहराचे माजी लोकप्रिय आमदार माननीय फारुख शाह साहेब यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट या पक्षात जाहीर प्रवेश करत आहे। प्रवेश करायचं कारण अजितदादा पवार यांचं जे नेतृत्व आहे सेक्युलर नेतृत्व आहे आणि साहेबांचा तर प्रश्नच नाही। गेल्या 5 वर्षापासून धुळे शहरात जो विकासाचा सपाटा लावला होता साहेबांनी, तो विकास पाहून साहेबांना जेव्हाही मी आवाज दिला, जेव्हाही विनंती केली, बोलवलं, साहेबांनी होकार दिला। नाहीतर साधं नगरसेवकला भेटायचं म्हटलं म्हणजे 8-8 दिवस प्रतीक्षा करावी लागते, परंतु आमदार साहेबांना भेटायचं सर्वसाधारण माणूस सुद्धा अगदी 15 मिनिटं अपॉइंटमेंट घेतल्यानंतर लगेच साहेबांना भेटता येतं। आणि कुठेही जातीपातीचं साहेबांनी राजकारण केलं नाही, जातपात कुठेही साहेबांनी ठेवलं नाही। विषय फक्त काम करायचं। बाकी ते मंदिर आहे, मस्जिद आहे का गुरुद्वारा आहे का चर्च आहे, हा साहेबांनी विषय पाहिला नाही। कारण की साहेब जेव्हा मी आमच्या विठ्ठल मंदिरावरती बोलवलं तर साहेबांना, तर साहेबांनी इतकं छान एकच वाक्य बोलले तर आमचं मन जिंकून घेतलं। साहेबांनी जेव्हा मंदिरावरती आल्यानंतर साहेबांनी सांगितलं होतं की इथं रोज पूजा होते का, रोज आरती होते का, रोज पोथी पुराण वाचलं जाते का। वास्तविक त्यांना काय घेणं देणं आहे, पण सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन विकास, शहराचा विकास करणं तुल्य। किशोर माळी माझे काका साहेब आहेत, रिटायर पोस्टमन आहेत, त्यांनी उत्सुकता दाखवली माझ्यासोबत काम करण्याची राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्षात। त्याचप्रमाणे माझे सहकारी युवक आहेत, सर्व कोणी डॉक्टर, कोणी लॅब टेक्निशियन, काही युवक आहेत, सर्व माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करणार आहेत आणि निश्चितच पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न करणार। प्रभाग 2 मध्ये साहेबांनी सांगितलं होतं मला, तुम्हाला तिकीट हवं आहे का? साहेब, मी तिकिटासाठी पक्ष प्रवेश करत नाही आणि मला कुठलाही आमिष नाही, फक्त कार्य करायचं हाच माझा एक उद्देश आहे। सर्वसाधारण माणसासाठी मी सदैव कार्य करत राहणार। माझा कार्याचा जो 5 वर्ष ह्युमन राईट जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं, साहेबांना तो लेखाजोखा मी दाखवला, तर साहेबांनी मला लवकरच मोठ्या पदावरती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपजिल्हा प्रमुख या पदावरती काम सोपवणार आहेत आणि नक्कीच त्याला मी न्याय देणार ही साहेबांना मी ग्वाही देतो।